पहिली बातमी, महायुती सरकारचा ड्रीम प्रकल्प शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळ बैठकीत अखेर मान्यता देण्यात आली आहे। सरकारच्या प्रकल्पाला कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी महामार्गासाठी सुरू असलेलं भूसंपादन थांबवण्यात आलं होतं। आज पुन्हा एकदा या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। एकीकडे मंत्रिमंडळ बैठकीत ड्रीम प्रकल्प शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मान्यता मिळते, तर दुसरीकडे कॅबिनेटमध्ये यावरून नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त केली। स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच महामार्गाबाबत निर्णय घेण्यात यावा असं मत मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडल्याचं समजतंय, तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध सरकारला परवडण्याजोगा नाही असंही मत मंत्र्यांनी मांडलं। त्यामुळे आता महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गावरून मंत्रिमंडळातच सध्या लाल रंगाचे सिग्नल पाहायला मिळतात। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। राजू, शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या निर्णयावर कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे। हसन मुश्रीफ, आंबेडकर याच्यासारखे पश्चिम महाराष्ट्रातले नेते, कोल्हापूरशी संबंध असलेले नेते मंत्री यांचा या प्रकल्पाला विरोध जरी नसला तरी सावध भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पुन्हा एकदा जो आहेत राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राजू, नेमकं काय झालं कॅबिनेट या बैठकीमध्ये आणि कसा निर्णय पुढे जातोय? प्रसन्न, आपण पाहतोय की शक्तीपीठ महामार्ग जो आहे अनेक दिवसापासून चर्चेमध्ये होता, मोठा विरोध सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भूसंपादनाला जी आहे ती मान्यता दिलेली आहे। 20,000 कोटी सुद्धा तरतूद केलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की लोकसभेमध्ये कुठेतरी कोल्हापूरमध्ये मोठा विरोध होता आणि त्यानंतर महायुतीला लोकसभेला मोठा फटका बसला होता आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारने जे आहे ते हे सगळं भूसंपादन जे आहे ते थांबवलेलं होतं आणि आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे आणि भूसंपादनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। खरं तर आपण पाहतोय का हा महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्यामुळे मुख्यमंत्री असतील किंवा इतर सगळ्याच मंत्र्यांचा हा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला एक प्रकारचं फौज जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता। कारण जवळपास आपण पाहतोय की 820 किलोमीटर लांबीचा हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि 12 जिल्ह्यातच होते। मात्र कोल्हापूरमध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती विरोध केलेला होता। मात्र हा सगळा विरोध झुगारून जे आहे ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे। काही वेळापूर्वी आपण कोल्हापूरच्या काही नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकलेली आहे, त्यामध्ये राजू शेट्टी असतील किंवा सतीश पाटील असतील यांनी सुद्धा स्पष्टपणे नकार दिलेला आहे आणि आम्ही याच्या विरोधामध्ये लढू अशा प्रकारची भूमिका जी आहे ती घेतलेली आहे। कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या साठी हा महामार्ग बनवला जातोय अशा प्रकारचा आरोप जो आहे या नेत्यांकडनं केलेला आहे। त्यामुळे आता कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय असेल किंवा या नेत्यांचा विरोध यावरती सरकार नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी आता समृद्धी ज्या प्रकारे आपण पाहतो की समृद्धीला सुद्धा अशाच प्रकारचा मोठा विरोध झाला होता, मात्र हा विरोध काही काळानंतर कमी झाला आपल्याला पाहायला मिळाला आणि समृद्धी महामार्ग तयार झाला। आता शक्तीपीठ महामार्गाला सुद्धा असा विरोध होताना पाहायला मिळतो, त्यामुळे हा विरोध जो आहे तो कसा मावळला जाणार आहे, सरकारकडनं काय नेमक्या उपाययोजना केल्या जाणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। मात्र सध्या तरी कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणावरती यावरती विरोध होताना पाहायला मिळतोय। सरकारच्या वतीनं अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही। खरं तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक कोल्हापूरचे मंत्री सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा आतापर्यंत भूमिका स्पष्ट होऊ शकली नाहीये। प्रसन्न, धन्यवाद राजू, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर आणि राजू शेट्टींनी शक्तीपीठ महामार्गाबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूया। महाराष्ट्रातील शेतकरी हा त्या प्रकल्पाला कुठल्याही प्रकारे मान्यता देणार नाही। शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावानं हिसकावण्याचं कारस्थान करणारा हा प्रकल्प शेतकरी उधळून लावल्याशिवाय राहणार नाहीत। गोळीबार जरी केला तरी शेतकरी आपली जमीन सोडणार नाही आणि आपला हक्क सोडणार नाही। ड्रोनच्या माध्यमातून जरी सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, शेतकऱ्यांच्या शेतात गोपनी कशा वापरायच्या आणि पाखरं कशी टिपायची हे शेतकऱ्याला चांगलं ज्ञान आहे। शेतकऱ्यांनो, गोपनी तयार ठेवा, तुमच्या गोपनीच्या दगडांना हे सारे ड्रोन टिपायचे आहेत। बघू कोण मागं हटतं ते। शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महामार्गाला आम्ही विरोधच करत राहणार।